कागल तालुका म्हणजे राजकीय विद्यापीठच आणि या विद्यापीठाचं केंद्र मुरगुड शहर। मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच मुरगुड शहरात आता राजकारणाने तापमान वाढवलंय आणि याच तापलेल्या राजकीय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार पोद्दार यांनी। यावेळी मुरगुड मध्ये रंगणार आहे भन्नाट दुरंगी लढत आणि गंमत म्हणजे ही लढत महायुतीच्या आतच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। कारण कागल तालुक्यात पक्षापेक्षा गटाला जास्त महत्व आहे, म्हणूनच प्रत्येक गटाने आपली स्वतंत्र ताकद दाखवण्यासाठी तयारी सुरू केली आहे। नगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत। इच्छुक उमेदवारांनी बराच काळापासून आपापली फिल्डिंग लावली आहे, पण पहिले 3 दिवस एकाही उमेदवाराने फॉर्म भरला नाही। इतकंच नव्हे तर मुरगुडचा जुना राजकीय इतिहास सांगतो 2 गट एकत्र आले तरच सत्ता मिळते, हे समीकरण ओळखून नेते मंडळींची धावपळ सुरू झाली आहे। मुरगुड नगरपालिकेत एकूण 10 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून 2 असे एकूण 20 नगरसेवक निवडले जाणार आहेत। एकूण मतदार संख्या 10,128, सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक 7 मध्ये 1,173 तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक 3 मध्ये 829। यावेळी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आणि त्यामुळेच राजकीय घराण्यातील महिला उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे। गतवेळच्या निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने थेट सत्ता परिवर्तन घडवून नगराध्यक्ष पद मिळवलं होतं, पण नंतर मोठी उलथापालथ झाली। राजेखान जमादार आणि गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील हे मंडलिक गटातून बाहेर पडून मंत्री मुश्रीफ यांच्या गटात दाखल झाले। दुसरीकडे मुश्रीफ गटातील प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि याच क्षणी समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पहिला मेळावा घेऊन मुश्रीफ गटाने प्रचाराचा बिगुल वाजवला, तर मंडलिक गटाने वैयक्तिक गाठीभेटी, कार्यकर्त्यांना रिचार्ज आणि घराघरातून पुन्हा पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। समरजितसिंह घाटगे गटानेही सर्व जागा लढवण्याचा निर्धार केलाय, तर नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले प्रवीणसिंह पाटील मतदारांच्या भेटीगाठींवर भर देत आहेत। या सगळ्या घडामोडींमुळे मुरगुडची ही निवडणूक अभूतपूर्व आणि ईर्षेची ठरणार आहे हे नक्कीच। आता लक्ष लागले मंडलिक गट कोणाशी युती करतो, राजे गट कोणाला पाठिंबा देतो आणि शेवटच्या क्षणी कोणती आघाडी आकार घेतो। एक गोष्ट मात्र निश्चित, मुरगुडच्या या राजकीय रणांगणात विजय कोणाच्या बाजूने झुकतो याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।